हॅलो केडी सर, फोन चेक करा, हरप्रीतचा फोटो पाठवलाय. हां. अरे 7-8 फोटो पाठवले तुम्ही. नाही नाही, यातला एकच आहे, पण एवढेच फोटो सापडले आम्हाला. यातला एक्झॅक्टली कोणता आहे? हो ना, खूप हँडसम आहेत. सरसोदा साग मक्की दी रोटी खाऊन सगळे दष्टपुष्ट झाले आहेत. आपल्याकडच्या पोरींना खूप आवडतील. सर 4 नंबरचा बघा बरं, लय चिकना दिसू राहिला. मी जो पोरगी असते ना, तर यालाच पटवला असता फातिमा. ओ कमांडर काय बोलताय? हा पण मी ऐकलंय ही पंजाबी लोक जिथे जातील तिकडे पोरी पटवतात. काय हो केडी सर, खरं आहे का? मला कसं माहिती असेल? करेक्ट. तर तुम्हाला कसं माहिती असेल हे ना, आपल्याला तो इथे आल्यावरतीच कळेल. ए पण आपल्यात आल्यावर कोणाला पटवणार? हा पण एक प्रश्नच आहे रे कत्री. म्हणजे आपल्या फातिमा भाऊला तर तो पटवूच नाही शकणार, बरोबर की नाही ब्रो? भाईगिरी दिखाओ तुझे. हाँ ज्यादा बोल रहा है तू. अरे 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 ए मग उरल्या बॉस. बॉस? नाही नाही, बॉसला कोणी नाही पटवू शकत. का का नाही पटवू शकत? अरे का म्हणजे काय? बॉस आहे ती, तिला कोणी कसं पटवू शकतं? हे बघा केडी सर, जरा स्पष्टच बोलतो. एखादा नाका खालून येईल आणि पटवून घेऊन जाईल. विचार करा. तुम्ही विचारण्याआधी त्यांनी विचारलं तर? तो इथे केस सॉल्व्ह करायला येतोय, पोरी पटवायला नाही. आणि तो जेव्हा येईल तेव्हा आपण बघू. मी पण बघतो बॉसच्या जवळ कोणी कसं काय जातंय ते. ठीक आहे, ठेवा फोन. केडी सर काय? अगं फोन वाजतोय बघ, घे. असू देत, केदारचाच आहे. अगं घे ग बाई, घे अगं घे. आलेच. हा काय ग बाई, प्रेम आहे. एक तासभर पण एकमेकांशिवाय राहत नाही. हॅलो बॉस. हा बोल केदार. तो हरप्रीत चड्ढा कधी येणार आहे? काही माहित नाही का रे? नाही, तो येतोय तर तयारी करावी लागेल ना. अरे त्यासाठी कसली तयारी करायची आहे? मनाची नाही, म्हणजे तो आपल्या टीम मध्ये येणार आहे म्हणून तसं. आई ग आई देवा. बॉस, हा सुनीचा आवाज आहे ना? अरे हो ना, तिला अजिबातच बरं वाटत नाहीये. पण मी डॉक्टरांना बोलवलंय, बघू ते काय म्हणतात आल्यावर. ठीक आहे, मी येतो. नाही नाही, मी आहे ना इथे. तू तुझ्या कामावर लक्ष दे. अगं ते कामी करतो मॅनेज, मी येतोय, थांब. अरे फोन तरी बंद कर. हॅलो केदार, हां. आपल्या सोर्सेसनी एक न्यूज दिली आहे. मंत्रालयात आज खात्यांमध्ये काहीतरी मोठे बदल घडणार आहेत. नेमकं काय होणार हे कळलं का? तेच तर कळत नाहीये, काही होऊ शकतं रे. मागच्या वेळेस जे क्रीडा मंत्री होते त्यांची एक स्कीम येणार होती असं कळलं होतं. त्याच्याबद्दल काहीतरी असेल. पर्यटन विभागाकडून नवीन टुरिझम स्पॉट्सची घोषणा, रस्ते विकास मंत्रिमंडळाचे नवीन निर्णय, काही असू शकतं. आणि ही न्यूज आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे.